सोहेल शेर मोहम्मद शेख हा 103 ग्रॅम वजनाचा MD अंमली पदार्थाच्या सापडलेल्या याच्यातला आरोपी आहे. याचे संबंध जे आहेत हे बाळासाहेब थोरातांबरोबर आहे. आता मला सांगा, तुम्ही कोण अंमली पदार्थ हे करताय? अमोल खताळ आमदार झाल्याच्यानंतर हप्तेखोरी वाढली. पोलीस लोकांचा मुद्दा तुम्ही आता घेतलाय, तर पोलीस लोक संगमनेरमध्ये थांबायलाच तयार नाही. तुम्ही आमदार झाल्याच्यानंतर गुंडगिरी वाढलेली आहे संगमनेरमध्ये. अंमली पदार्थ जे आहे तुम्ही आमदार झाल्याच्यानंतर संगमनेरमध्ये यायला लागले, ते हप्तेखोरी अशा अनेक आरोप तुमच्यावर आहे. माझ्यावर आरोप हप्तेखोरीचा आरोप करताय? कोणाचे हप्ते घेतले त्यांनी सिद्ध करून द्यावा. की त्यांनी 40 ठिकाणी MIDC मंजूर केलेले आहे, पण ते पूर्ण होईल का नाही माहीत नाही. बाळासाहेब थोरातांनी ज्यावेळेस ते MIDC बनतील त्यावेळेस मी स्वतः वेळ आल्यास त्यांना त्याचे जे कागदपत्र राहतील ते त्यांची एक कॉपी पाठवण्याची जबाबदारी मी घेईल. माझ्या कार्यकाळात कुठल्याही चुकीच्या धंद्याला राजश्रय मिळत नाही. त्यांनी काँग्रेस या चिन्हावर आतापर्यंत जाहीर राजकारण केलं, परंतु आता असं काय घडलं की बाबा यांना सिंह या पक्षावर ही निवडणूक लढवावी लागते. तर पंजा असला का हिंदुत्वादी मतं पडत नाही असं त्यांना कुठेतरी सांगितलं, पण त्यांनी पंजा काढून ठेवला. खोटं बोला पण रिटून बोला, अमोल खताळला बदनाम करा. काँग्रेसचे चिन्ह आहे, तुम्ही ते विधानसभेमध्ये हद्दपार केले. त्या काँग्रेसच्या चिन्हावर त्यांना निवडणूक लढवायला आता भीती वाटते. भाजपात जाणार या चर्चा होत्या. या सगळ्या गोष्टीमुळे, या संभ्रमामुळे तर त्यांनी पंजावर न लढता सिंह चिन्ह हे घेतलं. जर तुम्हाला असं वाटतं की तुमची बदनामी केली जाते, दहशत होतीये संगमनेरमध्ये, तर मग तुम्ही ते जनतेसमोर मांडत का नाही, बोलत का नाही? मग तुम्ही शिवसेना स्टाईलने काम करणार की विखे स्टाईलने काम करणार? थोरात बोलले म्हणजे सगळं सत्य बोलले असं होत नाही. नमस्कार, मी वैष्णवी कदम, वास्तव खबरमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आज आलेलो आहोत संगमनेरमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्राचं जे लक्ष आहे ते आता संगमनेरकडे आहे. संगमनेरमध्ये ज्यांनी 25 ते 30 वर्ष संगमनेरवर त्यांनी राज्य केलं आणि आता त्यांच्या जे सत्यजित तांबे आहे त्यांच्या वाईफ आहे आणि इथं जे आमदार आहे संगमनेरचे अमोल खताळ यांच्या वहिनी आहे. जी फाईट आहे आता ही बघण्यासारखी आहे. ज्यांनी विधानसभेमध्ये काँग्रेस चिन्ह आहे जे संगमनेरमधून हद्दपार केलं, असे महाराष्ट्राचे जायंट किलर म्हणून ओळखले जाणारे अमोलजी खताळ आता आपल्यासोबत आहे. सर, वास्तव खबरमध्ये तुमचं स्वागत आहे. संपूर्ण महाराष्ट्राचं जे लक्ष आहे ते आता संगमनेरकडे आहे. तर जी फाईट होणार आहे या निवडणुकीबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, ही निवडणूक जी नगरपालिका आहे ही विधानसभेप्रमाणेच होणार आहे. ही जनतेने निवडणूक हातात घेतलेली आहे. त्यामुळं जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची ही निवडणूक होत आहे. संगमनेरकर जनतेने 1 वर्षापूर्वी जे परिवर्तन केलं हे परिवर्तन विकासासाठी केलं होतं. तेव्हा निश्चितच येणाऱ्या कालावधीमध्ये संगमनेर नगरपालिकेच्या विविध प्रलंबित प्रश्न, जसं तुम्ही सांगितलं 25 ते 30 वर्षापासून नगरपालिकेची सत्ता सुद्धा त्यांच्या कुटुंबाकडे होती, त्यांच्या घरात होती, परंतु ज्या प्रमाणात या शहराचा विकास होणं अपेक्षित होतो तो विकास झालेला नाही. या शहराचा तुम्ही आज बघितला असेल तर अंतर्गत रस्ते नाही आहेत. आज एका पावसामध्ये इथं तुडुंब गटारी तुंबून बाहेर येतात. इथं रस्त्यांची अडचण आहे. रस्ते पहिले बनवले जातात मग गटारी बनवले जातात. म्हणजे एकाच कामाचे 3-3, 4-4 वेळेस बिलं काढले जातात. इथं स्विमिंग पूलची वाईट परिस्थिती आहे. 35 उद्यानं म्हणून सांगितल्या जातात, पण 35 मधल्या निम्म्या उद्यानांमध्ये कुणी जात नाही, कारण तिथं त्या सुविधा दिल्या जात नाही. त्यामुळं धुळीचं साम्राज्य आहे, अस्वच्छता आहे. प्रवरा म्हाळुंगी जी आमची नदी आहे, या नद्यांमध्ये सर्व संगमनेरात शहरातील नागरिकांचं वेस्टेजचं पाणी जातं. STP प्लांट सुद्धा इतक्या वर्ष यांना संगमनेर नगरपालिकेमध्ये करता आलेलं नाही. त्यामुळं ज्या मूलभूत गरजा संगमनेर शहराच्या विकासासाठी पाहिजेत किंवा संगमनेरात जे नागरिक राहतात, आज अंगणवाडी सारखी छोटीशी लहान गोष्ट सुद्धा संगमनेरात नाही. नगरपालिकेच्या शाळांची सुद्धा दुरावस्था झाली आहे. आरोग्याच्या बाबतीत सुद्धा संगमनेरात तेवढं सक्षमपणा झालेलं नाही. जे कॉटेज हॉस्पिटल होतं हे सुद्धा यांच्या कार्यकाळात बंद करण्यात आलंय. त्यामुळं इथं सर्व प्रश्न जे आहेत हे प्रलंबित आहेत. ठराविक लोकांना टेंडर दिले किंवा ठराविक लोकांना कामं मिळाले आणि ठराविक लोकांच्या घरासमोरचे जर रस्ते झाले म्हणजे विकास होत नसतो. विकास हा ज्यावेळेस सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून तुम्ही तो त्याचा आजूबाजूचा परिसर म्हणा किंवा त्याला ज्या मूलभूत आहेत त्या पूर्ण करणार, त्यावेळेस खरा तो विकास समजला जाईल. आता आपण विकासावर बोलतोय म्हणून इथल्या काही नागरिकांशी मी आता चर्चा केली आहे बाहेर, की नागरिकांचं असं म्हणणं होतं की जलशुद्धीकरण जो प्रकल्प होता अजूनही इथे नाहीये. आम्हाला ब्लिचिंग पावडर वगैरे टाकून पाणी मिळत आहे. विकासाच्या मुद्द्यावर बोलायला नाही, स्वाभाविक तेच तर मी म्हणतोय का 30 आणि 40 वर्ष मंत्री आमदार होते, 30 वर्ष नगरपालिका यांच्या ताब्यात होती. एवढे सगळे केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं, राज्यात काँग्रेसचं सरकार होतं. एवढा कार्यकाळ असताना सुद्धा यांना संगमनेरकरांना शुद्ध पाणी आजपर्यंत देता आलं नाही.
यांच्या कार्यकाळामध्ये 127% अबोवचं टेंडर मंजूर करण्यात आलंय. 127 म्हणजे हे महाराष्ट्रात रेकॉर्ड असेल एवढं अबो टेंडर आजपर्यंत कधीच कुठं कोणाला दिला नाही, पण इथं झालंय. इथं सगळ्या गोष्टी अशक्य जे म्हणू आपण ते सगळं इथं शक्य करण्याचा प्रयत्न. इथं अमरधाम सारख्या जो अमरधाम बांधण्याचा हे आहे तिथं सुद्धा माजी नगराध्यक्षांचा सहभाग घोटाळ्यामध्ये आढळून आलाय. त्या विरोधात कोर्टात सुद्धा याचिका सुरू आहे. त्यामुळं अशा कितीतरी गोष्टी तुम्हाला सांगता येतील. पाण्याच्या बाबतीत पाणी दिलं सांगता, परंतु ते अशुद्ध पाणी आहे आणि पाणी द्यायला तुम्हाला 30 आणि 40 वर्ष कशाला लागतात. आज पाण्याच्या एका प्रश्नावर तुम्ही 5-5 निवडणुका काढल्यात. पुढच्या निवडणुकीला पुढचा वेगळ्या विषयावर तुम्ही सामोरे जायला पाहिजे होतं. दुर्दैवाने तो प्रकार इथं झालेला नाही. रोजगार, दवाखाने मोठा प्रश्न आहे संगमनेरमध्ये. जो दवाखाना आहे तो पण आता बंद पडायला आलेला आहे. सगळ्यात मोठा प्रश्न आहे हा रोजगार आणि दवाखाना. रोजगार तर देऊ शकले नाही, कारण रोजगार जर दिला असता तर मग यांच्या ज्या संस्था आहेत त्या संस्थेमध्ये 5 आणि 10 हजारावरील लोक कामाला ठेवले जातात आणि त्याच लोकांचा वापर आता संगमनेर नगरपालिका निवडणुकीमध्ये प्रत्येक गल्लीमध्ये उमेदवाराबरोबर फिरायला माणसं नाही, पण उमेदवारावर फिरायला त्यांचे कर्मचारी आहेत. कुणी दूध संघाचा कर्मचारी, कुणी कारखान्याचा कर्मचारी, कुणी सह्याद्री शिक्षण संस्थेचा कर्मचारी. आज सकाळीच अमृतवाहिनी बँकेमध्ये काम करत असलेला एका कर्मचाऱ्याला सकाळी 8 वाजता पैसे वाटप करताना धरण्यात आले. त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. निवडणूक आयोगाच्या वरती तक्रार करून त्याच्यावरती गुन्हा दाखल झाल्याची प्रोसिजर मागाशी सुरू होती. म्हणजे इथं लोक जर आर्थिक सक्षम झाले तर उद्या आपलं राजकीय अस्तित्व धोक्यात येईल ही भीती कुठेतरी त्यांना होती. म्हणून त्यांनी या संगमनेरमध्ये रोजगारांसाठी MIDCचा प्रश्न असेल किंवा उद्योजक नवीन निर्माण होऊ नये यासाठी नेहमी त्यांनी प्रयत्न केले. जी बाजारपेठ आहे, जो व्यापारी हा सुद्धा संपवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून मधल्या काही कालावधीमध्ये सुरू झाला. काल एकनाथ शिंदे यांनी परवा भाषणामध्ये MIDCची घोषणा केली. MIDC कशा प्रकारे होणार आहे, किती दिवसात होणार, किती लोकांना रोजगार मिळणार? MIDCला संगमनेर तालुक्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे या लोकांनी सरकारी ज्या काही जागा होत्या ह्या जागाच ठेवल्या नव्हत्या. जिथं आकारी पडीत जागा आहे ते यांचे PA असेल, यांचे कार्यकर्ते असेल, यांनी सगळ्यांनी त्यांच्या महसूल मंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये जागा बळकावलेल्या आहेत. तरी जशी उपलब्धता जागेची करून आम्ही काही ग्रामपंचायतींचा ठराव घेऊन मी स्वतः उद्योग मंत्री उदय सामंत साहेब आहेत आणि आमचे नेते शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई शिंदे साहेब यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. आणि आज परवाच्या याच्यामध्येच म्हणजे उदय सामंत साहेब यापूर्वीच 1 महिन्यापूर्वी संगमनेरला कार्यक्रमाला येऊन गेले होते. त्यावेळेसच त्यांनी सांगितलं होतं का MIDC निश्चित मी 100% मंजूर देतो. काल शिंदे साहेबांनी सांगितल्यानंतर त्यांनी पब्लिक समोर सांगितलं, ऑन कॅमेरा सांगितलं, आचारसंहिता संपल्यानंतर 2 महिन्याच्या आत आपण नोटिफिकेशन काढणार आहे. त्यामुळं MIDCचं ज्यावेळेस नोटिफिकेशन निघल त्यानंतर कमीत कमी माझा विचार आहे का तिथं 1500 लोकांना तरी 1000 लोकांना तरुणांना तरी तिथं रोजगार मिळाला पाहिजे. कालच आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब संगमनेरला होते. त्यांनी सुद्धा सांगितलं काही बाहेरील परदेशातील कंपन्या आहेत त्यांनी 500 एकर जागेची मागणी केली. जर तो दिल्यास पुन्हा 1000-1500 लोकांना नोकऱ्या देण्याचा प्रयत्न. त्यामुळं ही सुरुवात झाली आणि ही सुरुवात जी परिवर्तन झालं हे परिवर्तन कोणाच्या द्वेषातून किंवा कोणाला कमीपणा कोणाला मोठेपणा देण्यासाठी झालं नाही. तर हा जो प्रश्न आहे हा गेल्या कित्येक वर्षापासून प्रलंबित होता. हा पुढे नेऊन सोडवण्यासाठी तरुणांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी हा निर्णय शिंदे साहेबांनी घेतला आहे. यावर विरोधकांचं असं म्हणणं आहे की त्यांनी जिथं पण भाषणं केली तिथून त्यांनी उदय सामंतांना फोन केला. फोनवर उदय सामंत बोलतात की नाही हे मला त्यांना विचारावं लागेल जाऊन की नेमकं फोनवर उदय सामंतच होते का, असं कोण बोललं? विरोधकांचं म्हणणं आहे. विरोधक कोण? थोरात साहेबांचं म्हणणं आहे असं. त्यांनी त्याच्यावर ते असंही बोलले की त्यांनी 40 ठिकाणी MIDC मंजूर केलेले आहे, पण ते पूर्ण होईल का नाही माहित नाही. थोरातांना म्हणा तुमचे 40 वर्ष तुम्ही काय पराक्रम केले, काय उद्योग केले संगमनेरकरांनी पाहिले, महाराष्ट्राने पाहिले. तुम्ही मोठे राष्ट्रीय नेते स्वतःला समजत होते. तुम्ही भावी मुख्यमंत्री म्हणून तुमचेच फ्लेक्स तुम्ही लावून घेतले होते. ते उतरताना या संगमनेरच्या लोकांनी बघितले. तेव्हा शिंदे साहेबांच्या काम करण्याच्या पद्धतीवर तुम्ही टीका किंवा तुम्हाला बोलण्याचा सुद्धा अधिकार नाही. तुमच्याकडे जे खाते होते, तुमच्याकडे महसूल खाता असताना तुम्ही संगमनेरातील तुमच्या बहिणीच्या जी बहीण तुमची नगराध्यक्ष होती त्या इंदिरानगरमध्ये पोकलिस्तो नोंदी होत्या. या पोकलिस्तो नोंदी सुद्धा तुमच्याच्यानी कमी करता आले नाही. ज्या मालदार रोडला तुम्ही राहता तिथं आरक्षणाचे छोटे मोठे विषय होते ते सुद्धा तुम्हाला सोडवता आले नाही. त्यामुळे तुम्हाला हा नैतिक अधिकार नाही. हा एकनाथ शिंदे साहेब जर बोलताय तर जबाबदारीने बोलताय. ते राज्याचे मुख्यमंत्री राहिलेत,
ते राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत आणि महाराष्ट्रातील सगळ्यात महत्वाचं असं त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणी असेल, लाडके शेतकरी असेल, लाडके कामगार असेल, लाडके आपले वारकरी असेल, सर्व लोक शिंदे साहेबांकडे एक आदराने बघताय. आणि शिंदे साहेबांनी 40 ठिकाणी सांगितलं असेल तर निश्चित तुम्हाला सांगतो 40 ठिकाणी MIDC बनवल्याच जातील. फक्त बाळासाहेब थोरातांनी ज्यावेळेस ते MIDC बनतील त्यावेळेस मी स्वतः वेळ आल्यास त्यांना त्याचे जे कागदपत्र राहतील ते त्यांची एक कॉपी पाठवण्याची जबाबदारी मी घेईल. पण पहिली सुरुवात बाळासाहेबांना सांगू का तुमच्या संगमनेरात जिथं तुमच्या नाकर्तेपणामुळे 40 वर्षात झालं नाही त्या MIDCच्या ओपनिंगला, उद्घाटनाला, भूमिपूजनाला आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांनाच मी बोलावणार आहे. यावर सत्यजित तांबेंचं सुद्धा असं म्हणणं होतं की या जे MIDC वगैरे आहे, हे जे प्रकल्प आहे ते अगोदरच मंजूर झालेले. मामा असा का बोलतो? आता फक्त या गोष्टींना पाठपुरावा करतायत म्हणून तुम्ही. मामा असा का बोलतो? मग काय MIDC होऊ शकत नाही? भाचा म्हणतो आधीच झालंय. मामा भाच्यानी आम्ही मंजूर करून आणलेली MIDC असं सत्यजित तांबेंचं म्हणणं आहे. सत्यजित तांबेंनी तसे पुरावे जाहीर करावा. कुठं मंजूर करून आणली? अजून मंजूर झाली? जबाबदारीने सांगतो, ज्या गावामध्ये मी कागदपत्र दिलंय, ग्रामपंचायतचा ठराव दिलाय, MIDC तिथं झाली पाहिजे. मी आज नाव मुद्दाहून घेणार नाही, कारण उद्या नाव घेतल्यानंतर त्या गावातील जमिनींना, गोरगरीब शेतकऱ्यांना त्याचा त्रास होऊ शकतो किंवा त्या जमिनी बळकावल्या जाऊ शकतात. इथे एक टोळी आहे, या लोकांनी एक टोळ्या तयार केलाय, या टोळ्या लगेच उद्या तिथं जाऊन बसतील. पण जबाबदारीने सांगतो, त्या गावातील लोक माझ्याकडे येऊन गेले, त्यांनी सांगितलं की भाऊ थोरातांचे लोक ग्रामसभेमध्ये त्याला विरोध करू राहिले. म्हणजे दोन तोंडी बोलण्याचा प्रकार यांच्याकडून होतोय. अजिबात काही नाही. सत्यजित तांबेला माझं सांगणं राहील, बाळासाहेब थोरातांना सांगणं राहील का तुमच्या कार्यकाळामध्ये तुम्ही जे करू शकले नाही ते 1 वर्षामध्ये मी सुरुवात केली. पहिल्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न मी मांडला. अधिवेशनात प्रश्न मांडल्यानंतर पाठपुरावा आम्ही केलाय, ठिकाण आम्ही ठरवलंय. उद्योग मंत्री शिवसेना पक्षाचे, तुमच्या काँग्रेस पक्षाचे ज्यावेळेस तुम्ही होते त्यावेळेस उद्योग मंत्री नव्हते का? काँग्रेस पक्षामध्ये बी उद्योग करणारे मंत्री होतेच ना. मग त्या उद्योग मंत्र्याकडून का नाही तुम्ही केलं? काँग्रेसमध्ये तुम्ही महसूल मंत्री होते, का तुम्ही ते करू नाही शकले? त्यामुळं आज हे राजकीय द्वेषातून बोलणं किंवा राजकारण म्हणून बोलणं आज त्यांना लक्षात आलंय का निवडणुकीला सामोरं जायचंय, पण मतदारांसमोर काय बोलायचं? मग खोटं बोल पण रिटून बोल, आणि कुठल्या ना कुठल्या पद्धतीने अमोल खताळला डॅमेज करा. अमोल खताळला राजकारण समजत नाही, राजकारण फक्त यांनाच कळतं, यांच्याच घरात राजकारणाची बाळकुडी, बाकी सामान्य माणूस आमदार झाल्याचं यांना खूप मोठं दुःख आहे. आणि हे बी जबाबदारीने सांगतो, उद्या एक त्यांच्या शिक्षण संस्थेत शिकवित असलेली शिक्षिका हा त्या संस्था चालकाच्या कुटुंबातील व्यक्तीचा पराभव करून संगमनेर नगरपालिकेचे नगराध्यक्ष या संगमनेरातील तमाम मायबाप जनता केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आता टोळीचा उल्लेख केला म्हणून त्याच्यावर आपण बोलूयात की तुमच्यावर अनेक आरोप आहेत. गुंडगिरी, तुम्ही अंमली पदार्थांना जे आहे, आता म्हणजे तुम्ही आमदार झाल्याच्या नंतर गुंडगिरी वाढलेली आहे संगमनेरमध्ये. अंमली पदार्थ जे आहे तुम्ही आमदार झाल्याच्या नंतर संगमनेरमध्ये यायला लागले, की हप्तेखोरी, अशा अनेक आरोप तुमच्यावर आहे. बाळासाहेब थोरातांनी किंवा त्यांच्या भाचेने सिद्ध करून द्यावा. फक्त कॅमेऱ्यासमोर बोलू नये, पोलीस स्टेशनला जावं, मागील वर्षाची आकडेवारी गुन्हेगारीची काढावी आणि मागील 5 वर्षाचीच, मी 40 जात नाही, मागील 5 वर्षाची फक्त आकडेवारी काढावी आणि संगमनेरकरांना सांगावी. संगमनेरमध्ये अवैध धंद्यांना राजाश्रय बाळासाहेब थोरात आणि त्यांचा भाचा देत होता. हुक्का पार्लर एक पदाधिकारी त्यांचा, त्याचे स्वतःचे चालू होते, त्यांच्याच कॉलेजच्या जवळ एका फ्लॅटमध्ये चालू होते, इकडं एका हॉटेलमध्ये चालू होते. हे मी बंद पाडले. तरुणांना व्यसनाधीन करण्याचा कार्यक्रमच यांच्या माध्यमातून सुरू होता. त्यानंतर जे MD ड्रग्ज बद्दल म्हणताय, नाही बाळासाहेब थोरात हे व्यक्तिद्वेषातून काय आरोप करताय, आपल्याला मी काही पुरावे दाखवू इच्छितो. 2 दिवसापूर्वी जे इथं मागील आठवड्यात MD ड्रग्ज प्रकरणात जी कारवाई झाली त्यातील आरोपी आहे सोहेल शेर मोहम्मद शेख. हा 103 ग्रॅम वजनाचा MD अंमली पदार्थाच्या सापडलेल्या याच्यातला आरोपी आहे, हे आपल्या माहितीसाठी. आणि याचे संबंध जे आहेत हे बाळासाहेब थोरातांबरोबर आहेत. आता मला सांगा तुम्ही, कोण अंमली पदार्थ हे करताय? कोणाच्या नेतृत्वाखाली? हे काय थोरात त्यांना केक भरवताय? बरं, हा एक वर्ष नाही ना, दरवर्षी तुम्ही त्याला केक भरवताय वाढदिवसाला. याच्यामध्ये खूप मोठं रॅकेट दिसतंय, याच्यामध्ये खूप मोठा यांचा सहभाग दिसतोय. त्यामुळं बाळासाहेब थोरातांनी हे आरोप माझ्यावर करण्याआधी स्वतः खात्री करायला पाहिजे होती. बाळासाहेब थोरातांनी ह्या आरोपीवरती गुन्हे दाखल झाल्यानंतर
पोलीस स्टेशनला फोन करून पोलिसांना गुन्हा दाखल करू नये, त्याला अटक करू नका असा दबाव सुद्धा आणला होता, अशी आमच्याकडे माहिती मिळालेली आहे. त्यामुळं हप्तेखोरी, खंडणी, मी आमदार नव्हतो तेव्हा थोरात हेच आरोप करत होते माझ्यावर. मग काय झालं, जनतेने मला स्वीकारलं, त्यांना नाकारलं. कारण अमोल खताळ जे काम करतोय हे संगमनेरच्या तळागाळातील जनतेला माहिती. त्यामुळे यांचे जे राजकीय गुरु आहेत थोरातांना बनलेले, हे आता थोरातांनी बदलले पाहिजे. पराभवानंतर तरी त्यांनी बदलले पाहिजे. माझ्यावर आरोप करून काही होणार नाही, सत्य लपणार नाही. याच्या पुढं माझी मागणी, आता मी मुख्यमंत्री साहेबांना भेटून आणि अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित करणार आहे का माझ्या संगमनेरमध्ये हे जे एमडी ड्रग्स येत आहे याचे पाळमुळं खांदायचे आणि याच्यामध्ये कोण राजकीय नेते सहभागी आहेत यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे, यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे, यांचे नावं जाहीर झाले पाहिजे, अशी मागणी करणार आहे. बाळासाहेब थोरातच त्याला पाठबळ तर देत नाही ना, ही मला शंका आहे. फक्त कारवाया व्हायला लागल्यात. माझ्या कार्यकाळात कुठल्याही चुकीच्या धंद्याला राजश्रय मिळत नाही. राजकारणातून अजिबात त्यांना मदत मिळत नसल्यामुळं आज त्या कारवाया होत आहे. यापूर्वी का गुन्हे दाखल झाले नाही? यापूर्वी संगमनेरमध्ये 2 समाजामध्ये वेळोवेळी तेढ निर्माण करून देऊन स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा कार्यक्रम चालू होता. मी आमदार झाल्यापासून एक सुद्धा का गुन्हा दाखल नाही? याचं सुद्धा मूल्यांकन संगमनेरकर जनता करते ना, लोक बघताय ना. थोरात बोलले म्हणजे सगळं सत्य बोलले असं होत नाही. ते त्यांची राजकीय अस्तित्व ठेवण्यासाठी एक चाललेली धडपड आहे. त्यामुळं माझ्यावर आरोप, हप्तेखोरीचा आरोप करताय. कोणाचे हप्ते घेतले त्यांनी सिद्ध करून द्यावा. पण कसं आहे, खोटं बोला पण रिटून बोला, अमोल खताळला बदनाम करा, तर 40 वर्ष आणि 1 वर्षाची लोक तुलना करायला लागली. आज लोक, तुम्ही फिरल्यानंतर लोक सांगतील 1 वर्षामध्ये अमोल खताळनी MIDCचा तरी प्रश्न सुरुवात केली, आरोग्याचा कॉटेज हॉस्पिटलचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केला, ग्रामीण भागामध्ये तळेगाव निमोन भागाला पाण्याचा प्रश्न सोडवलाय, साकूरपाटार भागात पाण्याचा प्रश्न सोडला. त्यामुळं ज्या मूलभूत गरजा आहेत हे प्रश्न माझ्या माध्यमातून सोडवला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांच्याबरोबर तरुणाई राहिली नाही. तरुण नसल्यामुळं सगळे तरुण आज महायुतीच्या विचाराबरोबर आहेत. आज आपल्या बरोबर असल्यामुळं यांना ती खदखद आहे, ते दुःख आहे. या दुःखामुळं तरुणांना कुठेतरी डॅमेज करायचं, तरुणांना बदनाम करायचं, म्हणून संगमनेरचे तरुण व्यसनाधीन झाले, संगमनेरचे तरुण व्यसनाधीन झाले. हा फक्त एकच रेटायचा कार्यक्रम चाललाय, पुरावे दाखवून सुद्धा. म्हणजे माझ्याकडे तर ही माहिती मिळाली आहे का ज्यावेळेस MD ड्रग्सच्या आरोपीला पोलिसांनी अटक केली त्यावेळेस त्याला अटक करू नये, त्याला सोडवा, गुन्हा दाखल करू नये, यासाठी बाळासाहेब थोरातांनी पोलीस स्टेशनला दबाव आणला होता, अशी माझ्याकडे माहिती मिळालेली आहे. मग हा दबाव कशासाठी? तुमचाच राजश्रय त्याला मिळाला होता. इतक्या वर्षापासून तुमच्याच आधिपत्याखाली हे पेरलेलं तुम्हीच आहे. हे सगळे धंदे जे आहेत ना हे सुरू होते, याला राजश्रय थोरातांचा नेहमीच पेरलेलं होतं. त्यामुळे आता ते उगवलेलं आहे. ते उगवलेलं कुठं छाटणीचा कार्यक्रम माझ्याकडून सुरू आहे. त्याला थोडा अजून वेळ जाईल, पण संगमनेरमध्ये तुम्हाला जबाबदारीने सांगतो, विश्वासाने सांगतो, अवैध धंदे चालणार नाही. अमोल खताळ हे आमदार झाल्यापासून संगमनेरामध्ये अशांतता निर्माण झालेली आहे. ते हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तरुणांना भडकवतात, दंगली घडवतात, भांडणं घडवतात, असं विरोधकांचं म्हणणं आहे. ते विरोधक म्हणण्यापेक्षा विरोधक कोण मला सांगा, म्हणजे मला तसं काउंटर करता येतं. असं थोरातांचंच म्हणणं आहे. थोरातांचा राजकीय अभ्यास कमी झालाय, त्यांची आता स्मृती थोडी कमी होत चालली वयोमानानुसार. तर संगमनेरमध्ये एक सुद्धा जातीय दंगल झाली नाही मी आमदार झाल्यापासून. जाती धर्मामध्ये भांडण झालं नाही. पण एक जबाबदारीने सांगतो, सर्व जाती धर्माचे कार्यक्रम मोठ्या उत्साहाने या संगमनेरमध्ये मी आमदार झाल्यापासून व्हायला लागले, जे कधीच होत नव्हते. आज ज्या पद्धतीने ते म्हणताय दंगली व्हायला लागल्या, तर एक दंगल झाली दाखवा थोरातांनी. अजिबात असा प्रकार नाही. अमोल खताळ वाद आहे तो आजही संगमनेरमध्ये आहे. हे बघा, मी हिंदू आहे, मला हिंदूचा अभिमान आहे. ते मुसलमान आहे, ते त्यांचा अभिमान बाळगतात. मग मी माझा हिंदू म्हणून अभिमान बाळगायचा नाही का? हा माझं कर्तव्य आमदार झाल्यापासून का तुम्हाला ज्या मूलभूत गरजा पाहिजे त्या मी देण्यासाठी कटिबद्ध आहे. पण ह्या कधी तुम्ही मागितलं तर मी देऊ शकतो. मला काय माहिती तुमच्याकडे काय आहे काय नाहीये. पण संगमनेरमध्ये जातीय तणाव यापूर्वी थोरातांच्या कार्यकाळात दिल्ली नाका हा परिसर म्हणून ओळखला जातो. कोविडच्या कालावधीच्या आधी पोलिसांवरती हमले झाले होते, पळू पोलिसांना मारलं होतं, थोरातांच्याच काळात झालं. थोरातांच्याच काळात इथून 4-4, 5-5 कंटेनर भरून गो हत्या इथं होत होते आणि त्याचे कंटेनर एक्सपोर्ट बाहेर जात होते. याला आशीर्वाद कोणाचा होता? आज मी पूर्णतः त्याच्यामध्ये माझा प्रयत्न आहे. कत्तलखाने पूर्ण बंद होण्यासाठी वेळोवेळी सारख्या कारवाया चालू आहेत. ज्या लोकांनी 2 नंबर धंदे चालवले, कत्तलखान्यामध्ये सहभाग आहे,
त्यांच्यावरती MPD अंतर्गत कारवाई लागली. पण थोरातांना एवढं दुःख आहे, माझा पराभव होऊ शकत नव्हता आणि केला तर कुणी केला? एका 42 वर्षाच्या 41 वर्षाच्या मुलांनी केला. मग 40 वर्ष यांनी राजकारण केलं आणि फक्त ज्यावेळेस माझा 1-2 वर्षाचा मी असेल तेव्हापासून हे इथं स्वतःला सम्राट समजत होते, स्वतःला राजे समजत होते या संगमनेरचे. जशी स्वतःची जागीरदारी झाली होती. निवडणुकीमध्ये हार जीत चालू असती, मोठमोठे संस्थानिकांना सुद्धा पराभवाला सामोरं जावं लागलं. पण आपणही त्याचं आत्मचिंतन करायचं सोडून फक्त अमोल खताळ कारण झोपता उठता यांना अमोल खताळ दिसतोय. त्यामुळे हे आरोप प्रत्यारोप ते करत राहतील, अजून खालच्या पातळीवर करतील. त्याकडे मी दुर्लक्ष करून विकासाचा अजेंडा घेऊन पुढे चाललेलो आहे. आमदार अमोल खताळ हे जे आमदार झाल्याच्या नंतर त्यांनी खाटीकखाने सुरू केले. याच्या अगोदर अशा काही चुकीच्या घटना घडल्या नाही. नागरिकांनी दाखवून द्यावं, जनतेने दाखवून द्यावं. हप्तेखोरी सुद्धा ते अमोल खताळ आमदार झाल्याच्या नंतर हप्तेखोरी वाढली. पोलीस लोकांचा मुद्दा तुम्ही आता घेतलाय, तर पोलीस लोक संगमनेर मध्ये थांबायलाच तयार नाहीये. ते बदली मागतात संगमनेर मधून. आजच थोरातांनी एका सोशल मीडियाला बाईट दिलं. त्याच्यामध्ये त्यांनी थोरातांनी नाव सांगावं कोणते पोलीस अधिकारी थांबायला तयार नाही. पोलीस अधिकारी येण्यासाठी इच्छुक आहे संगमनेरमध्ये. कारण यापूर्वी पोलीस अधिकाऱ्याला यायचं म्हणलं पैसे देऊन टोल भरावा लागत होता, आमदाराच्या भावाला टोल द्यावा लागत होता यापूर्वी. हा माझ्याकडे प्रकार होत नाही. कुठल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं का अमोल खताळला आम्ही पैसे देऊन इथं हजर झालोय तर त्याच दिवशी राजकीय संन्यास घेईल? हे जबाबदारीने बोलतो मी. पोलीस अधिकारी यायला तयार नाही. पोलीस अधिकारी प्रत्येक ठिकाणी पोलीस अधिकारी चांगले आले. हा यांचं दुःख एवढं आहे का यांच्या आधिपत्याखाली यांच्या विचाराचे जे अधिकारी होते ते आता राहिले नाही. त्यामुळे यांना ते त्रास होतोय, ते दुःख होतंय, यांचे धंदे बंद व्हायची वेळ आली. त्यामुळे हे कुठेतरी वैफल्यात पण आरोप सुरू आहेत यांच्या. मी सांगितलं आज थोरातांना एवढं दखलपात्र घेण्याची गरज मला वाटत नाही. कारण 40 वर्ष त्यांना खूप लोकांनी दखलपात्र समजून त्यांचा उदो केला. ज्या माणसाला ज्या पक्षांनी 40 वर्ष सगळं दिलं, आमदारकी दिली, मंत्रीपद दिलं, प्रदेशाध्यक्षपद दिलं, त्या माणसाला एका निवडणुकीला, नगरपालिकेच्या निवडणुकीला ते पंजाचं चिन्ह सुद्धा घेता आलं नाही. फॉरवर्ड ब्लॉक पक्ष, कुठला तरी फॉरवर्ड ब्लॉक पक्ष आणलाय, त्या माध्यमातून आज ते त्या पक्षाचे नेते झाले, राष्ट्रीय नेते आले, त्या पक्षाचे प्रवक्ते आले. उल्लेख केला म्हणून प्रश्न विचारते मी की पिढ्यानपिढ्या यांच्या राजकारणात गेल्या, 41 वर्ष त्यांची गेली. त्यांनी काँग्रेस या चिन्हावर आतापर्यंत जे आहे राजकारण केलं. परंतु आता असं काय घडलं की बाबा यांना सिंह या पक्षावर ही निवडणूक लढवावी लागते? त्यांनी खूप अभ्यास केला का थोरातांनी लोक कामाला ठेवले, एजन्स्या कामाला ठेवल्या. पराभव कसा आला? आता काही भेटता हौशे गौशे नवशे कोणीतरी सांगितलं वाटतं का तुम्हाला हिंदुत्वादी मतं नाही पडले. मग त्यांनी का नाही पडले? तर पंजा असला का हिंदुत्वादी मतं पडत नाही असं त्यांना कोणतरी सांगितलं. मग त्यांनी पंजा काढून ठेवलाय. आता पंजा काढून सिंह पुढे काढलाय. तर सिंहाचं बी सांगताय, कुठेतरी ऐकलं मी, 85ला आम्ही राजकारणाची सुरुवात सिंहापासून केली. 85चा सिंह आणि आत्ताचा 25चा सिंह याच्यामध्ये जमीन आणि आसमानचा फरक आहे. काँग्रेसचे चिन्ह आहे, तुम्ही ते विधानसभेमध्ये हद्दपार केलं. त्या काँग्रेसच्या चिन्हावर त्यांना निवडणूक लढवायला आता भीती वाटतेय का? भीतीच वाटते, म्हणून तर त्यांनी माघार घेतली ना. नगरपालिकेसारख्या निवडणुकीला काँग्रेसचं चिन्ह त्यांना नकोय. ह्याच्यातच त्यांचा पराभव समोर दिसतो आणि पराभवाला 100% संगमनेरकर जनता त्यांचा नगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा पराभव करणार. हिंदुत्वाचा मुद्दा घेतला तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर तिकडे दक्षिणेत सुद्धा संग्राम जगताप जे आहेत, तर त्यांनी शहरामध्ये हिंदुत्वाचा मुद्दा आतामध्ये घेतला होता. तुमचा सुद्धा संगमनेरमध्ये हिंदुत्वाचा मुद्दा आहे. तर सुजय विखे जे आहेत तर त्यांचा तुम्हाला भक्कम पाठिंबा आहे असं जनतेमध्ये चर्चा आहे. तर सुजय विखे जे आहेत तेच उत्तरेमध्ये एका भाषणामध्ये म्हणले होते की जे हिंदुत्वावर बोलेल, जे धर्माबद्दल बोलेल, जे जातीय तेढ निर्माण करेल, त्यांची गाठ माझ्याशी आहे. यावर तुमचं म्हणणं काय? दादांनी कोणत्या परिस्थितीत ते स्टेटमेंट केलं मला माहित नाही, परंतु माझी भूमिका संगमनेरच्या बाबतीत म्हणा, महाराष्ट्राच्या बाबतीत म्हणा ठाम आहे. मी हिंदू आहे, मला माझ्या हिंदुत्वाचा अभिमान आहे. पण असं नाही की मी कोणत्या धर्माचा द्वेष करतोय, पण मी माझ्या धर्माचा अभिमान बाळगतोय आणि ते घेऊन मी पुढे चाललोय. त्यामुळं आज जसं तुम्ही मागाशी म्हटले खाटीकखाने बंद करण्यासाठी 4 वेळेस अधिवेशनामध्ये मी प्रश्न उपस्थित केलाय. त्याला एवढा मोठा सपोर्ट होता. त्यामुळं ज्यावेळेस असे काही प्रश्न येत्या त्यावेळेस लोकांना आम्ही खाटीकखान्याचा विरोध केला म्हणजे आम्ही मुस्लिम विरोधी वाटतो. त्यांनी तेढ निर्माण करण्याचा लव जिहादच्या प्रकरणांमध्ये आम्ही गेलो म्हणजे आम्ही जाती विरोधी वाटतो.
पण या गोष्टींमध्ये दोन्ही समाजातील लोकांनी लक्ष दिलं पाहिजे, दोन्ही समाजातील लोकांनी चर्चा करून पुढे गेलं पाहिजे, दोन्ही समाजातील लोकांनी एकमेकाला कोणाला त्रास होणार नाही. आज वर्षभरापासून संगमनेरमध्ये कशी शांतता आहे, थोरात अशांत आहे, त्यामुळे त्यांना अशांतता दिसते. पण संगमनेरकर, सामान्य संगमनेरकर हा अतिशय चांगला गुण्यागोविंदाने इथं नांदत आहे. आता मध्ये तो वाद पेटला होता ना, ते भंडारी महाराज, ते महाराज आहेत, त्याच्यावर बोलूया आपण. मी जनतेचं पण म्हणणं ऐकलंय. महाराज आहे, त्यांनी संतांवर, अभंगांवर बोललं पाहिजे, पण त्यांच्या कीर्तनामध्ये वारंवार जे आहे राजकारण्यांची नावं येत होती किंवा ते हिंदुत्वावर बोलायचे, त्याच्यावरनं हल्ले पण झाले. तुम्हाला पण बऱ्यापैकी त्या गोष्टी फेस कराव्या लागल्या. तुमच्यावर पण आता मध्ये हल्ला झाला. या गोष्टी पण थोड्याशा अशांततेने नाही, याच्यामध्ये हरिभक्तपरायण संग्राम बापू भंडारे जे आहेत हे नेहमी धर्माचं काम करत असतात, धर्मप्रचारक म्हणून ते काम करत असतात आणि एक त्यांचा एक विशिष्ट वर्ग आहे. आज प्रवचनाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने लोक सेवा देत असतात. आमचे संगमनेरचे इंदोरीकर महाराज देशमुख हे समाज प्रबोधनावर नेहमी बोलत असतात. त्यामुळं हे भंडारी महाराज सुद्धा गुलेवाडी येथे आले होते. ते तिथं आले असताना त्यांनी त्याच्यातून अफजल खानाचा विषय काढला, शिवाजी महाराजांनी कसा त्याचा कोथळा बाहेर काढला म्हणून याच्यावरती चालू असताना थोरातांच्या काही लोकांनी त्याला विरोध केला. तो विरोध केल्यामुळं पुढे विषय वाढला. तो वाढल्यानंतर शेवटी क्रियेला प्रतिक्रिया येत असती, तो पुढे वाढत गेला. काही स्टेटमेंट महाराजांकडून वेगळे आले असेल, काही स्टेटमेंट यांच्याकडून वेगळे आले असेल, परंतु त्याच्यामध्ये ज्याला त्याला या संविधानाने, भारतीय संविधानाने अधिकार दिला तो बोलण्याचा, त्याचा जो त्यांनी हे केला पाहिजे. आज तुम्ही पत्रकार लोक आहेत, तुमच्या पत्रकारितेच्या माध्यमातून सुद्धा, कारण बऱ्याच वेळेस TRP ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली कधी कधी एखाद्याची स्थिती, वस्तुस्थिती न समजून घेता सुद्धा पुढे जात असतो. तर माझा निश्चित प्रयत्न आहे काय याच्यामध्ये, महाराज लोक जर धर्मप्रसाराचं काम करत असेल तर त्याच्यामध्ये कोणाला वाईट वाटायची गरज नाही. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या मोशीत आम्ही तयार झालेलो आहोत. आम्ही खोटं बोलत नाही, आम्ही खोटं वागत नाही. आणि जे विरोधक आहेत त्यांना सांगा, तुम्हाला काय प्रश्न विचारायचे विचारा, आम्ही उत्तर द्यायला तयार आहोत, असं सत्यजित तांबे यांचं कालचं स्टेटमेंट आहे. तुम्ही कोणाच्या मुशीत तयार झाले किंवा काय झाले ही सांगायची वेळ तुम्हाला आज का आली, ही वेळ का आली, यातच सगळं उत्तर आलंय. तुम्ही कोणाच्या मुशीत तयार झाले, काय झाले हे बोलून पुढे चालून उपयोग नाही. तुम्ही ज्यांच्या मुशीत तयार झाले तर तुम्ही जनतेमध्ये राहायला पाहिजे होतं, तुम्ही जनतेत राहिले नाही, तुम्ही जनतेचे प्रश्न समजून घेतले नाही, तुम्ही जनतेच्या अडचणी समजून घेतल्या नाही, तेव्हा लोकांनी तुम्हाला सक्तीने घरी बसवले. त्यामुळं विकासाचा जो रथ मी पुढे घेऊन चाललोय याच्यामध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न भरपूर होतो, अडथळा आणण्याचा भरपूर प्रयत्न होतोय, तरी मी थांबणार नाही. कारण माझ्याबरोबर महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, माझ्याबरोबर शिवसेना पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब आहेत, माझ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब आहेत. त्यामुळं संगमनेरकरांना हा विश्वास आहे. जे परिवर्तन त्यांनी केलंय हे परिवर्तन काही थोरातांचा राग आला होता किंवा तांबेंचा राग आला होता म्हणून नाही केलं. थोरात आणि तांबे आणि काँग्रेस पक्ष यांनी संगमनेरला विकासापासून वंचित ठेवलं, विकासापासून झुलत ठेवलं, म्हणून त्यांना कुठेतरी लोकांनी नाकारले. 30 ते 35 वर्ष सत्ता होती, राज्य केलं त्यांनी संगमनेरवर. नेमका काय विकास झालाय संगमनेरमध्ये? आणि नाही, याचं उत्तर ते आता देतील तुम्हाला, तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे काय विकास झालाय. त्यांनी आता काहीतरी नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने विजन 1 घेतलंय. आता विजन 1 30 वर्ष सत्ताचा सर्व आनंद घेतला, आता विजन 2 पुढच्या 50 वर्षाचं त्यांचं नियोजन आहे. त्यामुळं 30 आणि 35 वर्ष विजन 1 ला लागत असेल तर एवढा आजच्या कार्यकाळात माणसाचं आयुष्य सुद्धा आता कमी होत चाललंय, एवढा वेळ कोणाला वाट पाहण्याची गरज नाही. त्यामुळं जे काही काम करायचंय ते कधी होऊ शकतं, कसं होऊ शकतं हे संगमनेरकरांना माहिती. आज सरकार जर पूर्ण संगमनेरचा आमदार शिवसेनेचा आहे, सरकार शिवसेना महायुतीचं आहे, केंद्रात मोदी साहेब आहे, त्यामुळं या व्यतिरिक्त तुमचा कसा विकास होणार हा बी त्यांनी विचार केला पाहिजे. 2 ते 4 दिवसाखाली आता पत्रकारांनी सुजय विखेंना प्रश्न विचारला होता की जेव्हा पदवीधर निवडणूक झाली त्यावेळेस तुम्ही सत्यजित तांबे यांना मदत केली, पाठिंबा दिला. मध्यंतरी काही चर्चा होती की सत्यजित तांबे हे बीजेपीत जाणार, पण आता अशी परिस्थिती आहे की तुम्ही सत्यजित तांबेंना मदत करणार की अमोल खताळ यांना मदत करणार? विधानसभेमध्ये तर तुम्ही अमोल खताळ यांना मदत केली. त्यावेळेस सुजय विखेंचं असं उत्तर होतं
की देवेंद्र फडणवीस सांगतील तसं. नेमकं आता हे कसं आहे? नाही, मग तुमच्यापर्यंत आलं नसेल अजून, तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी संगमनेरच्या भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे उमेदवार स्वर्णा संदीप खताळ या असून यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असं आव्हान बी केलंय. त्यामुळे फडणवीस साहेबांनी क्लिअर सांगितलंय, इथं माझा एक कार्यकर्ता आज शिवसेनेचा आमदार झालाय, आमच्या महायुतीचा उमेदवार इथं उभा आहे, त्याच्या पाठीशी उभं राहायचंय. आता काही लोकांना सवय लागलेली आहे चर्चेत राहायचं. राजकारणामध्ये काही लोक काही माध्यमांना हाताशी धरून फक्त चर्चेत राहण्याचा एक उपक्रम राबवत असतात. मग ते पदवीधरपासून आम्ही बघतोय, भाजपमध्ये जायचं, भाजपमध्ये जायचं, भाजपमध्ये जायचं. मध्ये लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपने मध्ये जायचं, परत चर्चा आली होती. त्यावेळेस काँग्रेसची सीटं मोठी निवडून आल्यामुळं यांना वाटलं आता काँग्रेस कमबॅक होत आहे, आपण आता मामाच्या बरोबर राहिलं पाहिजे. म्हणजे ते मामा भाची एकच आहे. पण त्यावेळेस त्यांना एवढा आनंद झाला होता का आता मामा मुख्यमंत्री होणार, आणि मामा मुख्यमंत्री झाले का मामाचा पूर्ण बरोबर सगळं पसारा पाहायचं काम आपल्याकडेच येणार. त्या उद्देशाने काही जण अति आनंदित झाले होते. परंतु काळाने त्यांना उत्तर दिलंय. आदरणीय राजकारणात काम करताना सगळ्यांबरोबर त्यांचे संबंध असू शकतात. व तुमच्या एखाद्यावर फोटो काढला म्हणजे तुम्ही पक्षाचा नसताना सुद्धा तुमच्यावरती शेवटी काही गोष्टी मान्य करायला पाहिजे. आम्ही पक्षाच्या अधिकृत चिन्हावर उभा राहिलोय. महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात लोकसभेला सुद्धा त्यांनी प्रचार केलाय. सदाशिवराव लोखंडे साहेब त्यांच्या विरोधात त्यांनी काम केलंय, माझ्या विरोधात काम केलंय. त्यामुळे यांनी बाकीच्या आता बी सांगितलं मतदारांना की 5 तारखेला आपण भाजपमध्ये जाणार आहे, 5 तारखेला भाजपमध्ये जाणार आहे. भारतीय जनता पार्टीने ज्या व्यक्तीने ज्या मोदी साहेबांना विश्वनेता म्हणून बघितलं जातं, ज्या मोदी साहेबांच्या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली होती, ज्या मोदी साहेबांनी तळागाळातील सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून प्रत्येकाचा विकास करण्याचा संकल्प केला, 2046 पर्यंतचा आज केंद्राचा आढावा तयार आहे, त्या माणसाच्या प्रतिमेला यांनी काळं फासलेलं आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टी सारखा पक्ष अशा नतद्रष्ट लोकांना प्रवेश देईल असं माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला वाटत नाही. भाजपात जाणार या चर्चा होत्या, या सगळ्या गोष्टीमुळे, या संभ्रमामुळे तर त्यांनी पंजावर न लढता सिंह चिन्ह हे घेतलं. 2 गोष्टी, त्यांना पंजाला लोक मतदान करत नाही हा अनुभव त्यांनी घेतला. दुसरा, त्यांना वाटलं का उद्या जर चुकून आलो निवडून तर भारतीय जनता पार्टीमध्ये जाऊन चर्चा करूया. पण ती वेळ इथला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता, शिवसेनेचा कार्यकर्ता, आरपीआयचा कार्यकर्ता निश्चित त्यांच्यावर येऊ देणार नाही. तुम्ही काम करता, पण तुमच्या पाठीमागे जी यंत्रणा आहे ती सगळी सुजय विखेंची आहे असं जनतेचं आणि विरोधकांचं म्हणणं आहे. नाही, सुजय विखे पाटलांच्या मुळेच आज मी आमदार आहे. आदरणीय विखे पाटील परिवार, राधाकृष्ण विखे पाटील परिवार असेल किंवा सुजय असं असेल, यांनी माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला विधानसभेची उमेदवारी दिली, आमदार केलं. याच्यात वावगं काय? मला जिथं जिथं मदत लागली तर मला माझ्या पाठीशी एक कुटुंबाचा प्रमुख म्हणून विखे परिवार उभा राहतो. त्यामुळं यांना दुःख तेच आहे. अमोल खताळ विखे परिवार असा आहे का ज्यांनी एखाद्याला साथ दिली तर त्या अर्ध्या याच्यात सोडत नाही. यांचं दुःखच आहे. अमोल खताळ कधी जाहीर नाकारणार नाही का त्याला मदत विखे पाटील करत नाही. मला नेहमी विखे पाटील आणि आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब यांची मदत होत असते. सुजय विखे यांनी त्यांच्या भाषणात सुद्धा सांगितलं की बिल्डिंग जरी अमोल खताळ यांची असली तरी पण त्या बिल्डिंगचं फाउंडेशन सुजय विखे आहे. नेमकं ते हे श्रेय घेण्यासाठी बोलले का खरंच त्यांचा भक्कम पाठिंबा आहे तुम्हाला? नाही, शेवटी हा विकास करताना संगमनेरमध्ये प्रलंबित असलेले प्रश्न सोडवण्यासाठी माझ्यासारख्याला कुठल्या कोणाच्या तरी मार्गदर्शनाची गरज आहे. आणि आज सुजयदादा विखे पाटील माझ्या पाठीशी ठाम उभे आहेत. त्यामुळे मला अजिबात काही वाटत नाही दादांनी काही स्टेटमेंट केलंय तर त्याच्यामध्ये मी दादा एकच होऊन काम करत आहे. आता मध्ये सोशल मीडियावर तुमचा एक व्हिडिओ व्हायरल होत होता की तुम्ही एका व्यापाऱ्याला धमकी देताय म्हणून. त्याच्यानंतर तुमचं असं वक्तव्य होतं की माझी बदनामी केली जाते. दहशतवाद म्हणलं तर पुन्हा एकदा संगमनेरमध्ये तो मुद्दा येतो दहशतवादाचा. जर तुम्हाला असं वाटतंय की तुमची बदनामी केली जाते, दहशत होतीये संगमनेरमध्ये, तर मग तुम्ही ते जनतेसमोर मांडत का नाही, बोलत का नाही या गोष्टी? जनता ओळखते अमोल खताळला. कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभा राहणारा कार्यकर्ता म्हणून माझ्याकडे बघता.
जी व्हिडिओ क्लिप फिरती ती शिरोडे हुंडाई शोरूम जे आहे इथं क्रेटाचं तिथली क्लिप येते. तो माझा कार्यकर्ता आहे गुळवे नावाचा. मी त्या भागात प्रचाराला गेलो असताना तिथं त्यांनी मला सांगितलं का भाऊ माझी गाडी महिना दीड महिना झाला शोरूमवाला देत नाहीये. त्याला मी फोन करायला लावला. त्या क्लिपमध्ये बरंचसं एडिट केलंय. ती क्लिप सुद्धा ज्यांनी व्हायरल केली तो सुद्धा आम्हाला माहिती. कसं आहे बदनामी त्यांनी केली म्हणून मी त्यांना जर प्रत्येक गोष्टीला उत्तर देत बसलो, त्यांनी आज 1000 लोक माझ्या विरोधात सकाळपासून संध्याकाळपर्यंत टुमक्या वाजवायला ठेवलेत. मी जर प्रत्येकाला उत्तर देत बसलो तर मी विकास कधी करणार. हाच त्यांचा एक राजनीतीचा भाग आहे का अमोल खताळला इथं गुंतून ठेवायचं आणि पुढे जायचं. व्यापाऱ्यांच्या पाठीची हाच अमोल खताळ उभा राहिला. ज्यावेळेस संगमनेरमध्ये तेलाच्या व्यापाऱ्यांना त्रास दिला जात होता, गुळाच्या व्यापाऱ्यांना त्रास दिला जात होता, त्यावेळेस हाच अमोल खताळ या व्यापाऱ्यांच्या पाठीशी उभा राहिला आणि समोरच्या लोकांनी जे लोक त्रास देत होते त्यांच्या पाठीशी ते लोक उभे राहिलेले होते. त्यामुळं जर कुठला व्यापारी, आज माझं कर्तव्य आहे, मी काय त्याच्यामध्ये असं जे बोललोय ते एडिट करून इतर काही दाखवण्याचा भासवण्याचा प्रयत्न आला. आज शिरोडे ऑटोमोबाईल मध्ये ज्यांनी ज्यांनी गाडी घेतलेली आहे त्यातल्या 100 लोकांना तुम्ही भेटा, त्यांचे नंबर उपलब्ध करून देतो मी तुम्हाला. विचारा तुम्ही समाधानी आहे का. तो तिथला जो मुजोर मॅनेजर आहे हा अतिशय खालच्या पातळीवर लोकांशी बोलत असतो. हा लोकांबरोबर बोलताना याची सभ्यता ठेवत नसतो. त्यामुळं मी त्या दिवशी त्याला फोन केल्यानंतर तो मला माझा कार्यकर्ता सांगतो की आमदार अमोल खताळ बोलताय, तरी तो म्हणतो कोण बोलतोय काय बोलतोय. त्यांनी उद्धटपणाने जे काही सुरुवात केली आणि तो माणूस जो आहे तो बाहेरून इथं आलाय. ठीक आहे, बाहेरून आला आमचं हरकत नाही, पण जर तू आमच्याच लोकांना त्रास देण्यात असेल, आमच्या लोकांच्या पाठीशी उभं राहणं हे माझं बी कर्तव्य आहे. त्यावेळेस व्यापाऱ्यांना त्रास होईल त्या व्यापाऱ्यांच्या पाठीशी उभं राहू, पण आज गाडीचे पार्ट बदलून त्या शोरूम मध्ये गाड्यांचे पार्ट बदलले आता त्याचे व्हिडिओ माझ्याकडे लोकांनी पाठवले. त्यामुळं आता यापुढची लढाई निश्चित शेवटपर्यंत आम्ही लढणार आहे. मी शिवसेनेचा आमदार आहे, तेव्हा शिवसेना स्टाईलने मला काम करणं काही अवघड नाही आणि जनतेच्या हितासाठी कार्यकर्त्यांच्या हितासाठी शिवसेना स्टाईलनी माझं काम राहील. हा, मग त्याच्यामध्ये कोणाला ती दहशत वाटत असेल, कोणाला दादागिरी वाटत असेल, तो त्यांचा प्रश्न आहे. मी त्यांच्या प्रत्येक टीकेला, त्यांनी बनवलेल्या प्रत्येक व्हिडिओला, त्यांनी केलेल्या प्रत्येक ट्रोलिंगला उत्तर देण्याला मी काय त्यांच्याकडे बांधेल नाही. मला जे वाटतं ते मी करणार, जनतेच्या हिताचं करणार, जनतेच्या विकासाचं करणार. 1.0 2.0 आणि त्यांनी आता जो जाहीरनामा जो जनतेसमोर मांडलाय तसा तुमचाही वचननामा आहे. तर नेमकं काय आहे, तुम्ही 5 वर्ष काय देणार जनतेला? कारण की विरोधकाचं असं म्हणणं आहे की आमदार होऊन 8 महिने झाले अजून एकही रुपयाचा निधी त्यांनी आणलेला नाहीये संगमनेर. कोण म्हणतं असं? विरोधकांचं म्हणणं. थोरातांना नगरपालिका कधी बघितली होती? त्यांनी फक्त फीत कापायला जायचं आणि नगरपालिकेत बसायचं. या आमदारांनी आमदार झाल्यानंतर तिथं जनता दरबार घेऊन दाखवला, आढावा बैठका घेऊन दाखवल्या. यांना जमलं नाही. ते हे नेते राष्ट्रीय नेते होते. आमदार थोरातांना पराभवानंतर चुकीची माहिती मिळते किंवा त्यांचे सोर्सेस चुकताय. 10 कोटी रुपयाचा निधी एकनाथराव शिंदे साहेबांच्या माध्यमातून आणलाय, 5 कोटी रुपये पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून आले आणि इतर काही निधी हा मोठ्या स्वरूपात संगमनेरला आलाय. त्यामुळं त्यांच्या, मी सांगतो ना तुम्हाला, त्यांना असं वाटतंय आम्ही बोललो म्हणजे तो शब्द प्रमाणे लोक आमच्यावर विश्वास ठेवतील. अहो, लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवणं बंद केलंय. लोकांनी तुमची दुकानदारी बंद केली आहे. मी निधी आणला नाही हे त्यांनी जाहीर करावं. नगरपालिकेत गेलं पाहिजे, थोरातांनी तांब्यांनी तिथून कागद काढा, नसल तुमच्याकडे तर मला पाठवा, माझा तुमचा ईमेल आयडी द्या किंवा तुमच्या पत्त्यावर मी पोस्टाने पाठवून देतो मी किती निधी आणलाय किती नाही आणला. त्यामुळं हे संभ्रमित करायचं, निवडणुकीमध्ये काहीतरी बोलबच्चनगिरी करायची, पुढे यायचं, जनतेला संभ्रमित करायचं आणि अमोल खताळ काय ना अमोल खताळ काय ना, आम्ही होतो लय चांगलं होतं, आम्ही होतो म्हणून तुम्हाला पाणी येत होतं, आम्ही होतो म्हणून तुमचा कचरा उचलला जात होतं, आम्ही होतो म्हणून सगळं होत होतं. हा भ्रम त्यांचा होता. येणाऱ्या कालावधीत त्याला उत्तर दिलं जाईल. तुम्ही आता म्हणले की मी शिवसेनेचा आहे, मी शिवसेना स्टाईलने काम करणार. आम्ही जेव्हा ऑफिसमध्ये एंट्री केली इथे पाहिलं की बाहेर सुद्धा सुजय विखे बीजेपीचे आहेत, बाहेर सुद्धा सुजय विखेंचे फोटो लावलेले आहेत, तिथे सुद्धा सुजय विखेंचे. नेमकं तुम्ही शिवसेना स्टाईलने काम करणार की विखे स्टाईलने काम करणार? नाही, मी विखे पाटलांना माझ्या राजकारणातलं 2 व्यक्ती मी दैवत मानतो. एक आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब आणि आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब. माझ्या ऑफिसमध्ये आलो, मोदी साहेबांचा सुद्धा फोटो आहे, फडणवीस साहेबांचा फोटो आहे
अजितदादा पवारांचा सुद्धा फोटो आहे. त्यामुळं माझ्या कार्यालयात मी केलेल्या उपकाराची जाण ठेवणारा माणूस आहे. माझ्यावरती विखे पाटील परिवाराचे उपकार आहे, संगमनेरच्या मायबाप जनतेचे उपकार आहे. तुम्ही बघितलं असेल माझ्या ऑफिसमध्ये आलेल्या प्रत्येक माणसाला आस्थेवाईक चौकशी करून प्रत्येकाचं काम करून दिलं जातं. माझ्या कार्यालयामध्ये रेशन कार्ड पासून सगळेच कामं केले जातात. फक्त कायदेशीर बाबी जिथं कोर्ट केसरी प्रकरण चालू आहे तिथं आमच्याकडून सहकार्य होत नाही, कारण तो कायदेशीर बाब असती तरी आम्ही ते समजून घेऊन ज्यांना वकिलाची गरज पडती ते वकील सुद्धा देण्याचं काम. त्यामुळं शिवसेना स्टाईल कशी असती ही महाराष्ट्राला माहिती आहे, पण शिवसेना स्टाईल ही अशी प्रत्येक ठिकाणी आम्ही दाखवत नाही. आमचा प्रयत्न राहतो. मी सुद्धा काम करताना पहिल्यांदा सभ्यपणे सांगतो, एकदा सांगतो, दोनदा सांगतो, तिसऱ्यांदी मग आम्हाला शिवसेना स्टाईल वापरावं लागते. आजच मला त्या व्यापाऱ्या ज्याच्याबरोबर ती क्लिप झाली, ज्याला मी बोललो होतो, त्याच्या 2-3 नातेवाईकांचे फोन कालपासून मला चालू आहे. भाऊ असं काही आमचा हे नव्हता. संगमनेरातील एक सचिन नावाचा कार्यकर्ता आहे, काँग्रेसच्या जवळ आहे, एका उद्योजकाच्या जवळ आहे सचिन, त्याचं आडनाव आहे मला माहिती. त्याला ती क्लिप पाठवली होती आम्ही म्हणे, आणि त्यांनी ती मुद्दामून व्हायरल केली म्हणे. आम्ही त्याच्यावरती पोलीस केस करणार. म्हणलं तुम्ही पोलीस केस करा, नाही तर त्याचा जाहीर सत्कार करा, तेव्हा त्याची मिरवणूक काढा. मला त्याच्याशी कर्तव्य नाही. तुमच्या क्लिपला मी उत्तर देण्यापेक्षा कार्यकर्त्यांच्या पाठीशी मी उभं राहणं हे मला योग्य वाटतं. आणि ज्यावेळेस हा प्रकार व्हायरल आहे, निश्चित येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये शिरोड ऑटोमोबाईल जे आहे यांच्या शोरूम मध्ये झालेले गैरप्रकार, यांनी गाड्यांमध्ये केलेल्या छेडछाडी, गाड्यांचे बदललेले पार्ट, याच्यावरती संगमनेरातून मोठा उद्रेक येणाऱ्या कालावधीमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. निवडणुकीच्या अनुषंगाने जे काही प्रश्न होते आणि या प्रश्नाच्या उत्तरासाठी आज संगमनेरचे आमदार अमोल खताळजी यांनी आपल्याला वेळ दिला, त्याबद्दल तुमचं वास्तव म्हणून धन्यवाद. धन्यवाद. अशाच काही वेगळ्या मुलाखती सोबत आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत वेगळ्या विषयावर. तुर्तास धन्यवाद.